तिथं करतो आहे की जेणेकरून साखर कारखानदाराकडे येणारी वाहतूक, तिथं होणारं ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सुरळीत राहील यासाठी आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे जे आम्ही आता नवीन MDR जे केले त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा, सांगनुरे, कोल्हेवाडी, खिरेश्वर रस्ता म्हणजे पिंपळगाव जोग्यापासून खिरेश्वरपर्यंत एका दमात तो रस्ता 14 किलोमीटरचा 15 कोटी रुपयाचा आपण करतो आहे. त्याचबरोबर हिवरे खुर्ते पांगरी माता उत्तूर रस्ता 5 कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग 111 ते गोदरे आलमे बल्लाळवाडी तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा जोडणारा रस्ता आहे जो प्रजिमा 236 15 किलोमीटरचा, तो पण 15 कोटी रुपयाचा निधी त्याला मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसात टेंडर होऊन त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे भरीव निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशनमध्ये किंवा पुरवणी मागण्याच्या बजेटमध्ये आजपर्यंत कधी येताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला याची माहिती मला आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोचवायची होती. मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल, आदिवासी विकास मंत्री असेल, या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी या नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो. आत्ता आपण क्रीडा संकुलसाठी काही इथे 8 दिवसात 5 कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे. ते आम्ही 15 कोटीसाठी मागितली वाढीव निधी म्हणून की जेणेकरून येडगावच्या तिथे 10 एकराच्या कॅम्पसमध्ये आपण क्रीडा संकुल उभं करतो आहे. शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या बहुताल रिंग रोडला पूर्ण काँक्रिटीकरण करणे, त्याला फुटपाथ करणे, स्ट्रीट लाईट लावणे अशा प्रकारचं काम मंजूर आता शिवनेरी विकासमधून करत आहोत. त्याचबरोबर डुंबरवाडीच्या गायरन जागेमध्ये फूड पार्क उभं करण्याचं मसुदा तयार झालेला आहे. येत्या काही दिवसात त्याची मीटिंग होईल आणि ती मीटिंग झाल्यानंतर शाश्वतीने मी पुढं ते आणू शकेल. अशा तालुक्यातल्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आम्हाला काम करायचं आहे आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिलाने पुढं जाऊयात. एक सर्वात मोठं काम जे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे. आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला, पण तो फक्त 1 पेज GR घोषणा झाली. त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं. आत्ता आपण जो DPR तयार करतो आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर वेगळे जे सेक्टर्स असतील, मग त्याच्यामध्ये जैवविविधता असेल, निसर्गाला अनुरूप ज्या विभागाचे प्राण्यांचा असेल, बटरफ्लायचा असेल, त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल, माउंटेनरिंगमध्ये असेल, स्काय डायव्हिंगमध्ये असेल, वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल, या सर्व सेक्शन आपण वेगवेगळे करतो आहे आणि त्यातून एक मोठं DPR तयार करतो आहे. त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असे आहेत की लोकांची संख्या अधिकची तिथं वाढली पाहिजे. आता हे तर नॅचरल रिसोर्समधून आपण पर्यटन डेव्हलप करतो आहे, गडकिल्ले, धार्मिक स्थळं आणि नैसर्गिकमधून. पण येडगाव धरणाच्या शेजारी यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प, वडद धरणाच्या शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी असे 2पैकी एक शासन डिसाईड करणार आहे. मांजरनेला माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक दालन उभं करतो आहे. कारण GMRT सारखा एक प्रकल्प आपल्या तालुक्यात आहे आणि त्यामुळं देशातले महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील, तिथं सगळा तो अभ्यास करतील. तारांगणासारखा एखादा प्रकल्प असेल, असे विविध सगळ्या गोष्टी आपण करतो आहे.
प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्व्हॉल्व करून, प्रत्येक गावाला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन, तालुका पातळीवर समिती स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतोय पायाभूत सुविधेचा, पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मसुदा तयार करतोय, ज्यामध्ये जे इथं या तालुक्यात व्यवसाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करू इच्छितात अशांना गव्हर्नमेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्स, गव्हर्नमेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग, शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये करमध्ये बेनिफिट्स, आणि जे गव्हर्नमेंटचा होमस्टेचा प्रोजेक्ट आम्ही इथं आणणार आहे त्याचे सबसिडीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात, असं एक ते धोरण तयार होणार आहे. आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं म्हणता येईल. नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो ह्यासाठी एक चांगलं उचललेलं हे पाऊल आहे. या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा पवार साहेबांनी 1-1.5 महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि तदनंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर 2-3 बैठका झाल्या. त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती. प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतरच ती द्यायची असं मी ठरवलं होतं. नाही तर घोषणा अनेक होतात पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको व्हायला, म्हणून त्याच्या DPR तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केलं आहे की आयडियाज ऑफ जुन्नर कशा असल्या पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट नेमणार आहे. आणि तो कन्सल्टंट एकदा आयडियाज ऑफ जुन्नर कसं असलं पाहिजे याची जर तो ठरला तर त्याच्याकडे पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाट्यामधून DPR तयार करणार आहे. आणि तो DPR तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकचा फायदा होईल असं मला इथं वाटतं. त्याची एक बैठकच सकाळी मी सगळ्या सरपंचांसोबत घेतली आणि काय काय इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत त्याची मी तिथे दिलेली आहेत. काही पत्रकार बांधव तिथं उपस्थित होते. आता हा DPR पुढील 2 महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे. काम खूप मोठं आहे पण त्यासाठी गेले महिनाभर आम्ही प्रयत्न करतोय, प्रयत्नशील आहोत. पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे संस्था आहेत त्यांना बरोबर घेऊन, प्रशासनाला बरोबर घेऊन ते DPR जलद गतीने तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे. मला याची कल्पना आहे की तो जवळपास 1,500-2,000 हजार कोटीच्या पुढं हा DPR जाईल, कारण तेवढे रिक्वायरमेंट पण आहेत. आणि तो जात असताना दादांनी पण सांगितलं की DPR तुमचा किती जरी झाला तर तो आपण लगेच कुठलंही सरकार किंवा कोण करू शकणार नाही. हे आपल्याला फेज वाईजच जायला लागणार आहे. आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला 10, 15 किंवा 20 वर्षाचा कालावधी हा निश्चित प्रकारे लागू शकतो. पण एकदा हा DPR तयार झाला तर तो GR आपण पहिल्यांदा पब्लिश करत असताना त्याच्यावर 100 कोटी रुपये माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब देणार आहेत. आणि जे प्रत्यक्षात होणार आहे, जे होला होच म्हणणार, नाहीला नाहीच म्हणणार असा स्वभाव आपण दादांचा पाहिलेला आहे, म्हणून निश्चित प्रकारे ते करतीलच. आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि त्या अनुषंगाने तालुक्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, पुढं जाण्यासाठी मला जे करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पुढं काम करूयात. एवढं ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मला सांगायचं आहे. भविष्यातही या सगळ्या गोष्टी घडत असताना अर्थातच जुन्नर तालुक्यातल्या सर्वच सरपंच असतील, सर्व नागरिक असेल, सर्वच पक्षाचे नेते मंडळी असतील, हे एकत्रितपणे पुढं काम करूयात. आणि काम करताना पुढं कोणी जरी आमदार झाले, पुढं कुठलंही जरी सरकार आलं आणि काही जरी झालं तर पुढच्या दृष्टिकोनातून हे पर्यटनाचं काम आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शाश्वतीने एकदा पाऊल टाकल्यानंतर थांबलं नाही पाहिजे. जसं शिवनेरी विकास काम विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना, वल्लभशेठ बेनके आमदार असताना, तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा आराखडा तयारी केल्यानंतर चालू केलं. त्यानंतर आमदार बदलले ना, पण आमदार जरी बदलले तरी तो हेड बंद नाही झाला. आणि त्या हेडच्या माध्यमातून आपल्याला शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी पैसे द्यायला लागले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हटलं, जन्मभूमी म्हटली, तो कुठल्याही पक्षाचा नेता असेल, कुठलेही सरकार असेल तर कोण नाही म्हणणार नाही. आणि त्याकरता हे आपलं महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगत किल्ला कुठला आपण पाहतो तो शिवनेरी किल्ला आहे. कारण का तर त्याचा पाया तेव्हा एकदम चांगला रचला गेला होता.
आणि म्हणून हा जो पाया आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा पाया एकदा रचल्यानंतर जुन्नर तालुक्याचा आयाम निश्चितच या महाराष्ट्रात आणि देशात एक वेगळ्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला आपल्यामार्फत आपल्या जनतेला सांगायचं आहे. शिवनेरी किल्ल्यावर रोपवेची मागणी होते, परंतु मगाशी तुम्ही सांगितलं तर ते काही शक्य नाही. शक्य नाही असं मी सांगितलेलंच नाही आहे. रोपवेचा आराखडा तयार आहे, DPR तयार आहे. अप्पर स्टेशन, लोअर स्टेशन कुठं कुठं होणार आहेत त्याची पण जागा आयडेंटिफाय झालेली आहे, उपयुक्त जागा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून गड किल्ल्याला किंवा इतर ठिकाणी रोपवे करण्यासाठी त्यांच्या मनामधला मानस आहे, त्यातून ते पैसेसुद्धा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही शिवभक्त असं म्हणतात की गड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे करायचा नाही. त्यांचे मतांतर आहे. का तर ते रोपवे केल्यामुळं तिथले निसर्ग असेल जैवविविधता असेल ते डिस्टर्ब होईल, किंवा गडाचा जो इतिहास कालापासून जो रूप आहे तो डिस्टर्ब होईल. तो खूप उंच किल्ला पण नाही, असं पायी जाणं शक्य आहे. आणि बरेच शिवभक्त असे आहेत की जे वयोवृद्ध झाले, जे अपंग असतील, ज्यांना चढता येत नाही, चालता येत नाही, अशांना म्हणतात की आम्हाला रोपवेने न्या. आता लेणीदेरला करायचं तर तिकडे इश्यू असा आहे की तिथले जे आदिवासी समाजाचे लोक आहेत, ठाकर समाजाचे, ते पालखी वाहतात ज्यांना वर जायचं असेल देवावर. जेव्हा रोपवे झालं तर आमचं ते बंद होईल म्हणून त्यांचा विरोध आहे. असे वेगळे इश्यूज आहेत. पण त्याच्यापेक्षा एक वेगळा इश्यू आता क्रिएट झालेला आहे. इश्यू म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा की एखाद्या जागेची किंवा एखाद्या गडकिल्ल्याची लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी असते, ती कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं काम चालू आहे. आणि त्याचा गेले 6 महिन्याचा वर्षभराचा डाटा मेंटेनन्ससाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे असल्यामुळं फॉरेस्ट विभागाकडून ती माहिती घेता येते. आणि जर त्या गड किल्ल्यावर आपण शिवजयंतीला पाहतो की हजारो लाखो शिवभक्त, त्याला तो 16 पाण्यासाठी वरती यायचा असतो, पण तिकडं जागा अत्यंत अपुरी आहे आणि त्या जेवढे शिवभक्त मावू शकत नाही. म्हणून नेमकी कोण वरती गेले पाहिजे, काय गेले पाहिजे याच्यासाठी त्याच्यासाठी एक मर्यादा आहे की वरती जाण्यासाठी. आणि म्हणून ते पासिव्ह इश्यू करतात. म्हणून एखाद्या गडाची कॅरिंग कॅपॅसिटी जी असेल त्या कॅरिंग कॅपॅसिटीचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि आत्ता पायी जाणाऱ्या शिवभक्तांनी जर गड फुल होत असेल तर रोपवे करण्यात येऊ नये असं त्यातला एक क्लॉज आहे. तो जर मुद्दा पुढं आला तर तो होणार नाही. आणि आत्ताच्या परिस्थिती पाहता काय चित्र होईल असं काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तो रिपोर्ट आल्यानंतर आपण ते बघू, काय करायचं नाही करायचं ठरायचं, ते काय म्हणतात त्याच्यानुसार आपण ठरवतो. आमदार साहेब, आपण ग्रामीण रुग्णालयाला उत्तूरच्या 1.5 कोटी रुपये दिले निधी. आता ग्रामीण रुग्णालयानं बऱ्याच ठिकाणी कोविडच्या दरम्यान निधी आला, त्याच्या अगोदर ग्रामीण रुग्णालयाची उभारणी झाली. पण ग्रामीण रुग्णालयाची वस्तुस्थिती अशी की 11 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंतच ग्रामीण रुग्णालयात हे केलं, तुमचं केस पेपर काढलं, त्याच्यानंतर रुग्णांना सुविधा मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेत रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावं लागते. आणि मग अशा वेळेस ग्रामीण रुग्णालयाला एवढा निधी उपलब्ध करून जर तिथे स्टाफच उपलब्ध नाही आणि तिथे सुविधाच उपलब्ध होत नाहीत रुग्णांसाठी, तर त्याबाबत आपण थोडंसं विचार करायला पाहिजे. त्या ग्रामीण रुग्णालय जास्तीत जास्त काळ रुग्णांना सेवा देऊ शकतील या संदर्भात. दुसरी गोष्ट, ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा असा आहे, आता ग्रामीण रुग्णालयात अनेक नेते आपला वाढदिवस साजरा करतात, शासकीय निधीच्या माध्यमातून करतात. वाढदिवस साजरे व्हावे. ग्रामीण रुग्णालयात का प्राथमिक आरोग्य केंद्र? प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ठीक आहे, ते व्हावेत, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्यांच्या पैशाने व्हावे. शासकीय निधीचा वापर करून ते करू नयेत. दुसरी गोष्ट, तुमच्याच वाढदिवसाला साजरे व्हावेत असं काही नाही. राष्ट्रीय सण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, या सणाच्या दिवशी तुम्ही पुढाकार घ्या. तुमचं स्वतःचे वाढदिवस साजरे करण्यासाठी शासकीय यंत्रणाचा वापर कशासाठी? नाही, मी आता मागे महिनाभरापूर्वी एक कॅम्प घेतला होता. सगळ्या रुग्णांना कुठं ना कुठं मदत होतीच, पण एक घटक असा होता लहान मुलांचा की त्याच्या ऑपरेशनला जवळपास 4 लाखापासून सुरुवात होती, तर 15-16-17 लाख त्यांचा मी कॅम्प घेतला. आता तो कॅम्प मी एका खाजगी दवाखान्यात घेतला आमच्या सगळ्या डॉक्टर मित्र परिवाराच्या मदतीने. शासकीय
कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरांचा मी फक्त डाटा कलेक्शन यासाठी वापर केला आणि तिथं जे काय आपल्याला सेवा पुरवायची त्यासाठी डॉक्टरने आम्हाला OPDसाठी तिथं मदत घेतली. त्या कॅम्पसाठी मी माझ्या खिशातून 6 लाख रुपये खर्च केले. मी जरी तालुक्याचा आमदार असलो तरी मी तर काही तशी प्रथा पाळत नाही आणि निश्चित प्रकारे जिथं जिथं शासकीय रुग्णालय असेल तिथं कुठल्याही नेत्यांनी त्यांचा वाढदिवस असेल त्याच्याकरता किती शासनाला राबवायचं, किती करायचं हा त्याचा विषय, त्याच्यावर मी बोलू शकत नाही. जरी तसं असलं तरी आरोग्य शिबिर राबवणं, हे करणं ते काम चांगलंच आहे, सत्कार्य आहे. म्हणून जो एखादा करत असेल तर करू द्या ना. आता मी जरी आमदार असलो किंवा या तालुक्यात इतर पक्षाचे नेते, ज्याला जी मदत लागेल ती करण्याची माझी भूमिका असते आणि ते जर तसे करत असेल तर तो त्यांचा विषय. प्रकल्प वर्षभर राबवावे, फक्त ते कोणाच्या स्वार्थापोटी राबवू नयेत हे मत आमचं. हा त्याचा विषय मी माझा क्लिअर केला. ज्याचा त्याचा असेल तो तिथं क्लिअर करतील. राहिला विषय ग्रामीण रुग्णालयाचा, पदभरती करणे शिक्षकांची, दवाखान्यातल्या डॉक्टरशी, तिथल्या परिचारकाची, हे अनेक वर्षापासून रखडले. याला 2-3 कारणं म्हणजे एकतर कोविडमुळं सगळं सैरभैर झालेलं परिस्थिती, अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं. त्याच्यामुळे एक मूर्त स्वरूप भरून त्याला पदभरती घेतलं पाहिजे असं होत नाही. त्याच्या काही परीक्षेत होतात ते प्रलंबित झाल्या, त्याच्यावर परत आरोप झाले, त्याच्यात परत काही वेळे झाल्या, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता पदभरती होणार आहे आणि त्याच्यामुळं बहुसंख्येने ती पदभरती झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला, विशेषतः आरोग्याच्या डिपार्टमेंटमध्ये हा सगळा प्रश्न मिटेल. आणि तुम्ही मुद्दा काढला म्हणून मी सांगतोय, ग्रामीण रुग्णालय ओतूरचं इतकं सुंदर काम झालेलं आहे. तिथं आता आपण याला मेडिकल इक्विपमेंट्स आणि फर्निचर तिकडे उपलब्ध करून देतोय. तिथे भरती शासनाने केल्याशिवाय ग्रामीण रुग्णालय मंजूर होत नाही. आणि अजून एक गुड न्यूज सांगतो मी, जी माझ्याकडून राहिली होती आजचीच. आज सकाळी मला ती बातमी कळाली की नारायणगावला माझा जो मानस होता की 100 खाटांचा दवाखाना करायचा, त्याची ऑर्डर आज सकाळी झाली. ती माझ्यापर्यंत पोचली नाही. आपल्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे खास बाब म्हणून 100 खाटांचं दवाखान्याचं श्रेणीवर्धन झालेलं आहे. 105 कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध झालेला आहे. तिथे सगळं ती 3.5-4 एकराची जी जमीन आहे ती पूर्ण सपाट करून तिथं अद्ययावत दवाखाना उभा करणे, डॉक्टरचे अद्ययावत क्वार्टर्स उभा करणे आणि भविष्यातले 50-60 वर्षाचा नारायणगाव आणि परिसरातला किंवा हायवेला जर आपण जर बघितला आणि जुन्नर तालुक्याचा निम्मा भाग त्याच्यावर येत असल्यामुळं हे एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल तिथं उभं राहतं. त्याबद्दलही सरकारचे मी मनपूर्वक आभार मानतो. आरोग्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबतीत माझ्या ऑफिसमधले काही मुलं आहेत, ते एक टेबल तर खास आरोग्यासाठी ज्याला मदत करायची, कसं दिशा द्यायची ते करतो ते. आणि ग्रामीण रुग्णालयातल्या पदाअभावी अशा काही गोष्टी घडतात. याच्यात मी वेगळं काय बोलत नाही, मी त्याच्याशी सहमतच आहे. पण अशी स्पेसिफिकली कुठली गोष्ट घडत असेल तर अनेक लोक जेव्हा मला सांगतात तेव्हा मी सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याही निदर्शनात आले तर मला कळवा, नाही तर माझ्या ऑफिसमध्ये कळवा. तेव्हा ते सुधारण्याचं करण्याचं आपण निश्चित प्रकारे काम करू. आमदार साहेब, तुम्ही आता अजितदादांचं खूप कौतुक केलं. अजितदादांनी तालुक्यासाठी 100 कोटीचा निधी पण दिला. तुमचा आता अजित पवार गटात प्रवेश कधी? आता नवीन वर्ष येणार आहे. उद्या रवींद्र चव्हाण साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या तालुक्यात येणार आहे. एक रस्त्याचं उद्घाटनासाठी त्यांनी मला सकाळी फोन केला की मी येतोय, ते आपण 1-2 रस्त्यांचं उद्घाटन करू. म्हटलं करू. ते जाधव साहेबांना वगैरे पण सांगितले. ताईंचा बड्डे आहे उद्या, तिथं परत आम्हाला मंत्री महोदयांना आम्ही बड्डेला जाऊ. परत 12 तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या तालुक्यात येणार आहे. इथेनॉल प्लॅन्टचं विघ्नर सहकारी कारखान्याचं उद्घाटन त्यांचे शुभ हस्ते आहे. त्या दिवशी सत्यशील शेरकरांचा बड्डे आहे. 25 तारखेला अजितदादा आपल्या तालुक्यात येणार आहे. ते यशवंत नागरी पतसंस्थेचं नवीन इमारतीचं उद्घाटन आणि त्याचे चेअरमन आहे महादेव वाघ, त्यांनी एक नवीन कोल्ड स्टोरेज बांधले, त्याचं उद्घाटन. आणि तेच मात्र ते येतात तर मग आमच्या ओतूरचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन, ओतूरच्या उमरस हिवरे 16 कोटी ब्रिजचं भूमिपूजन, त्याची वर्क ऑर्डर झाली. प्लस जशी आम्हाला प्रमा प्राप्त झाली ओतूरचं पोलीस स्टेशन 5 कोटी रुपयाचं, त्याचं भूमिपूजन. असे त्या कार्यक्रमाला सगळे नेते मंडळी येतात.
सध्याची महाराष्ट्राची आणि सगळी गोष्टी ही राजकीय परिस्थिती आपण सर्वजण रोज बातमीद्वारे पाहत आहे. अजूनही पुढं काय घडल, काय होईल, काय नाही, हे सगळ्या जडतरच्या गोष्टी आहेत. अजूनही लोकसभेचे कोण कोण उमेदवार राहतील, कोण कोण राहतील, हे अजून काही निश्चित नाही. निवडणुकीला अजून भरपूर टाईम आहे. माझ्या एखाद्या निर्णयामुळं किंवा मी एखाद्या गोष्टी केल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये कुठं दुपळी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही. शरद पवार गटात जरी कोण असले आणि अजितदादा पवार साहेबांच्या गटात जरी कोण असले तरी त्यांच्याबरोबर समन्वय साधून आपला तालुका एका दिशेने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि अशा सगळ्या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये मला जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काय करता येईल, आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ते करण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतो आहे. मला तुमच्यासारखे अनेक पत्रकार बांधव आहेत, ते मला विचारतात, सल्ला देतात, मी त्यांच्यावर चर्चा करतो. नाही असं नाही, प्रत्येकावर चर्चा केली होती, तुमच्यावर पण केली होती मागं 4-5 दिवसापूर्वी. असे अनेक माझे बेनके साहेबांबरोबरचे नेते मंडळी, त्यांच्यावर चर्चा करतो. ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करतो. मी एकटा काय माझ्या मताने काही निर्णय घेणार नाही. शेवटी लोकभावना, जनभावना ही ग्राह्य धरूनच इलेक्शनच्या पूर्वी निर्णय हा निश्चित प्रकारे तो घेतला जाईल, जर निवडणूक लढवायची असेल तर. पण आत्ता मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्यामध्ये मी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जुन्नर तालुक्याची सेवा करत राहील. तुमच्या सर्व सल्लागारांनी पण सांगितले की तू वाटत नाही का तू लेट करते, जोखीम होती. मला माहिती मी जोखीम घेतलेली आहे, आय एम ॲट रिस्क. पण माझ्या रिस्क पायी मी तालुक्याचं नुकसान करू शकत नाही. मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने पुढच्या भविष्यात निवडणुकीत नाकारला तरी काय माझी हरकत नाही. पण मला आता जुन्नर तालुक्याचा विकास, त्याची सेवा, त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढं जायचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. अमोल कोल्हेंनी जी भूमिका घेतलेली आहे, आक्रोश मोर्चाचं नाव करून ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये फिरतायत, त्यावर काय वाटतं? नाही, आता शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहेच आहे, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यासाठी मी ऑलरेडी त्या मोर्चाच्या आधीच एक शेतकरी म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. पण तो जर राजकीय मोर्चा होऊन जर राजकीय पक्षाच्या हे करून जर पुढे जात असेल तर त्याला माझी सहमती नाही आहे. आपण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार होतात, परंतु प्रत्यक्षात सहभागी झाले नाही. माझा त्याला पाठिंबा होताच. मी त्या मोर्चाला नारायणगावला माझ्या निवासस्थानाची इथून जाणार असल्यामुळे मी त्याला भेट पण देणार होतो. पण त्याच दिवशी शिवजयंती उत्सवाची महत्त्वाची बैठक मुंबईला असल्यामुळे मी गेलो होतो. यंदाची शिवजयंती मागच्या वर्षापेक्षाही दुपटीने मोठी होणार आहे. यंदाच्या शिवजयंतीत सरकारतर्फे कल्चरल प्रोग्रॅमसह दुर्ग उत्सव, ऑल इंडिया लेवलची मॅरेथॉन, बैलगाड्या शर्यत मागच्या वेळेस आम्ही आमच्या खिशातून गेली होती, पण आता सरकारच्या याच्यात आपण ॲड केली. कुस्ती पण आपल्याला भव्यदेव करता येईल. या अजूनही बरेचसे प्रोग्राम्स आहेत त्या शिवजयंतीच्या उत्सवमध्ये आणि म्हणून तिथे टेंडर्स पण काढलेले आहेत. यथा कदाचित आपण कोणी पाहिलं असतील. त्या टेंडर्समध्ये पण आपल्याला काय काय करायचं ते ठरलं आहे आणि म्हणून त्याचे एक पवार म्हणून IAS ऑफिसर्स आहे, डायरेक्टर ऑफ टुरिझमचे, त्यांच्याबरोबर, दादांबरोबर, गिरीश माझ्यांबरोबर आमची भेट झाली. की पठाण साहेब पण माझ्यावर होते. आम्ही मुंबईला गेलो होतो, दादांना भेटलो, तिथे ते शिवजयंतीची चर्चा आली. अजून मला काय काय इन्क्लूड करावं असं वाटतं ती मी चर्चा केली, तिथे इन्क्लुजन केलं. आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या संदर्भात एक बैठक होती. प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलासाठी 5 कोटी रुपये सरकारने आत्तापर्यंत दिलेत. आपल्या तालुक्याला जागा अभावी क्रीडा संकुल होत नव्हतं. येडगावला पण आधी जुन्नरला होतं, तिकडे अडचण झाली. नारायणगावच्या आपल्या शाळेवर घेतलं. नंतर वल्लभ बेनके साहेबांनंतर शरददादा आमदार झाले ते, मग ते आपण स्थळ कुठं परत येडगावच्या गायरनामध्ये केली. येडगावच्या गायरनाची तर खूप अतिक्रमणं होती, ती काढण्यामध्ये वेळ गेला. अजूनही हद्दीचा वाद आहे तो. आम्ही जागेवर तिथलं सरपंच हर्षल गावडे, मी, तिथले काही नेते मंडळी असं जाऊन ते मिटवला. त्याची हद्द मार केली, तिचं कंपाऊंडचं पूर्ण केलं. आता त्याला सरकार 5 कोटी देणार आहे. तुम्ही बोला मला 5 कोटीला मला जास्त दे, कारण आम्ही 15 कोटीचा प्लॅन केला आहे. तर ते वाढीव निधीसाठी ती एक बैठक होती आणि ती पण मान्यता झालेली आहे. आता ती ऑर्डर आली की मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन.
की असं झालं आहे किंवा हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे ह्या बैठकीसाठी आम्ही तिथं गेल्यामुळं मी त्याला आलो नव्हतो. पण माझ्यावर प्रेम करणारे जे काही कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असेल, त्यांना पण मी सांगितलं की तुम्ही त्याच्यात जा, कशात मोर्चामध्ये जा. त्या मोर्चामध्ये त्या विभागातले लोक गेले होते. अजितदादा आणि अमोल कोल्हेंमध्ये आपण पाहतो की शाब्दिक जे काही युद्ध चालू आहे याच्याकडे आपण कसं बघता? कसं बघणार, मी छोटा माणूस आहे. आपले मित्र आमचे आज तुम्ही सांगता मित्रच आहे आमचा. मित्रासाठी तुम्ही काय प्रतिक्रिया? कसं आहे, आता हे राजकारणाचे सगळ्या दिशा, सगळ्यांचे विचार, हे सगळ्या गोष्टी बनले. दादा महान नेते आहेत, वरिष्ठ नेते आमचे पवारसाहेब आहेत. अमोल कोल्हे जरी माझे मित्र असले तरी ह्या विभागाचे जे खासदार आहेत ते हुशार व्यक्तिमत्व आहे. दादा जे काय बोलले त्याच्यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यात काय मी बोलले एवढे मोठे पण नाही आणि मी बोलू पण इच्छित नाही त्याच्यावर. पर्यटनाच्या दृष्टीनं आपण आता मुंबईमध्ये गेला असं म्हटलं होतं. गेल्या वर्षी पर्यटनाच्या दृष्टीनं प्रचंड 19 तारखेच्या दृष्टीनं, शिवजयंतीच्या दृष्टीनं आपण आता गेला होता. तर मागच्या वर्षी टेंट सिटी तयार करण्यात आली होती आणि त्या टेंट सिटीमध्ये सर्वसामान्यांना जायला परमिशन मिळाली नाही. मग एवढा भला मोठा उत्सव आपण करतो आणि आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेतो. मग यावेळेस तर कसं असेल? नाही, यावेळेस आता फायनल मुहूर्त आहे ना, तो साधारण 15 जानेवारीपर्यंत ठरणार आहे की ह्या शिवजयंतीमध्ये आपण काय केलं. आता काय काय इन्क्लुजन्स करू शकतो तेवढे पार्ट आपण इन्क्लुजन करण्याचं काम केलेलं आहे. पण जर शिवजयंती म्हणून साजरी करायची असेल आणि इथं शिवभक्त म्हणून हजारो आणि लाखोच्या संख्येने जर येत असेल आणि एखादा प्रकल्प तुम्ही फक्त ठराविक लोकांसाठी ओपन करणार असेल तर तो योग्य नाही. प्रकल्प चांगला आहे पण सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला शिवभक्त आला आणि त्याला आपण तिथं अडवतो आहे, हे योग्य राहणार नाही. जर सगळ्याच लोकांना आपण न्याय देऊ शकत नसो तर ते करणं पण योग्य नाही. असं एक मत आम्ही तिथं व्यक्त केलं आहे आणि त्या अनुषंगाने पुढचं पाऊल उचलू. टेंट सिटी शिवजयंतीच्या पूर्ती व्हावी का नाही व्हावी त्याच्यापेक्षा शिवभक्तांची भावना कुठं दुखावली गेली नाही पाहिजे याच्यावर आपल्याला अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. आमदार साहेब, गेल्या वर्षी आपण द्राक्ष महोत्सवासाठी जागा दिली होती, परंतु तिथं 1-2 स्टॉल सोडले तर सगळेच काही चायनीज भेळ वगैरे अशी दुकानं होती. असं जर प्रकार असेल तर मग ते महोत्सवाचा उपयोग काय? नाही, द्राक्ष महोत्सव जो आपण करतो त्या द्राक्ष महोत्सवमध्ये सगळे स्टॉल काय द्राक्षाचे होऊ शकणार नाही. तरी द्राक्षाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी आपण तिथं करतो ते सगळे असं क्राऊड पुलर आयटम असतात. म्हणजे तिथं एखादा माणूस आला का 2 तास तिथे खेळवला गेला पाहिजे किंवा इथल्या स्थानिक खाद्यपदार्थ असतील. चायनीज भेळ असं मी म्हणणार नाही, पण बाकीचे पण इतर पदार्थ, समजा मासवडीचा असेल किंवा इतर जे आपले गावरान पदार्थ आहेत त्याचं दालन होते. इतर बचत गटांचे दालन होते. काहींनी ई व्हेकल्सचे दालन केले होते. आणि शेवटी हा महोत्सव चालत असताना त्याला काही प्रमाणामध्ये मागच्या वेळेस जरा थोडंसं नियोजनाचा थोडासा अभाव होता. कारण ते ऐनवेळी सगळं पुढं आलं आणि ते पुढे येत असताना ती जी कमिटी स्थापन केली ती प्रशासकीय लेवलवर झाली. इथलं स्थानिक माणूस कोण घेतला नव्हता. आता तसं होणार नाही. त्यांनी केलं ते चांगलंच केलं, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असेल ते सुधारणा करू आणि ते चांगल्या पद्धतीने करू. ह्या सगळ्या दालनामध्ये कोणाची संख्या किती असावी याच्यापेक्षा तिथं जे उभं करण्यासाठी आणि येण्यासाठी हा महत्त्वाचा टास्क होता. आता तसं पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळं द्राक्ष महोत्सवासाठी द्राक्ष बागायतदार वेगवेगळ्या व्हरायटीचे कोण कोण सहभागी घेऊ शकतील ते, वायनरी जे चालवतात ते वायनरीमध्ये सहभागी कोण होणार असेल ते, असं करून सगळेच द्राक्षाचं होणार नाही. काही तांदळाचे होतील, काही लोकल प्रोडक्टचे होतील, काही इथं छोटे छोटे गोष्टी बरंच करतात. फरसाण करतात, कोण मसाले करतं, कोण आवळा करतं, असं काय काय. ते सर्व नाव द्राक्ष हा प्रमोट करायचा आहे, पण महोत्सव हा ओव्हरऑल कृषी आणि सगळ्याशी रिलेटेडच तो महोत्सव असेल. साहेब, आपण कोट्यावधीच्या विकास कामाची माहिती सांगितली आणि देवस्थानांचा निधीही सांगितला, पण अल्पसंख्याक समाजासाठी विषय त्यात काही दिसला नाही. काय सांगा? मी याच्यातला एक हेड आहे नगर विकास खात्याचा. त्याचा जुन्नर शहरामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यात 15 आणि आता जवळपास 8 कोटी किती 831 एवढा निधी आला. आणि ग्रामीण भागामध्ये पण अल्पसंख्यांच्या निधीच्या अंतर्गत बरेचसे फंड झालेले आहेत. जुन्नरच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की जुन्नर शहरातला प्रत्येक मंदिर, परशनी मंदिर असेल, भुयाळीतलं मंदिर असेल किंवा अनेक जे जे मंदिर असेल ते, जुन्नर शहराके बरेचसे मशीद
दफनभूमी मद्रासे यांना बऱ्यापैकी निधी आले. त्याची माहिती फिरोजबाईला डिटेलमध्ये आहे, पण आलं आहे ना? आले हां. तर अशा बऱ्याचशा ठिकाणचे आलेले आहेत. ग्रामीण भागातल्या पण आता येणाऱ्याच्या पीरबाबा तिथं पैसे आले, राजुरीला आले, वडगावला आले, बेल्लाला आले, उतरा आले ना शादी खानाला. हां हां हिवरे बुद्रुकला शहरामध्ये नगरपालिकेच्या एरियात फक्त मुस्लिम समाजाला 7.5 कोटी रुपये दिले. हां सर. परत ईदगाह जो महत्त्वाचा ईदचा सण तिथं असतो. मला आता बोलू नये, पण एक नेता तिथं गेला होता की परत जेव्हा येईल तेव्हा रस्त्यावर करूनच येईल. पण मी काय अशी घोषणा केली नाही. तिथे शेड केला, रस्त्याला निधी मंजूर केला आहे. तो थोडासा रस्त्याचा तिढा बाकी आहे, तो आता आम्ही एक 8-10 दिवसात सोडवतो आहे. आदिवासींच्या मुलामुलींसाठी हॉस्टेल उभं केलेलं आहे. म्हणजे एवढी सगळी कामं आपण करतोच आहे. अजूनही मला करायचीच आहे आणि भविष्यात जे जबाबदार खुर्चीवर मला बसवलं ते आपण करू. अल्पसंख्याकांबरोबरच महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासी विभागाच्या हॉस्टेलचं नाव काढल्याबद्दल. तिथं जे हॉस्टेल झालेले तिथं जायला रस्ताच नाही. तोच रस्ता, तेच मी आता सांगितलं, तोच रस्ता ईदगाह नंतर पुढं आदिवासी हॉस्टेलला जातो आहे. तो रस्ता जो जातो आहे त्याच्यामध्ये एक वाद आहे हद्दीचा. ज्यांच्या सरकारी मोजणी झाल्या आहेत ते सरकारी मोजणी अशा ओव्हरलॅप झालेल्या आहेत आणि अशा काही ठिकाणी अशा ओव्हरलॅपच्या मोजण्या होतात. मग ते पूर्ण गटाची कोण कोण सरकत आलं किंवा असं ओढ्याचा इश्यू असेल किंवा हे असेल. पण आता रस्ता तिथं जो अस्तित्वात करायचा आहे तिथं कोणाला तरी सॅक्रिफाईस करायला लागणार आहे आणि 8 दिवसामध्ये तो रस्ता खुला होईल. माझं मागच्या बाजूने अजून एक रस्ता आहे कुठून तरी, त्या रस्त्याला जी जागा आहे त्याच्यामध्ये खूप अनेक व्यवहार झाले आहेत, अनेक लिटिगेशन, त्यांचे खूप वारस नोंदी, अशा खूप कॉम्प्लिकेशन असल्यामुळे तिकडून होणार नाही. पण इकडच्या रस्त्याला निधी आहे, फक्त तो मार्ग मोकळा करून त्या हॉस्टेलसाठी विशेषतः तो रस्ता व्हावा. हॉस्टेल जिथं उभं केलं तिथं पण ती जागा कमी भरती, पण आहे त्या जाग्यात आपल्याला मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल उभं कसं करता येईल त्यासाठी यासाठी 9 कोटी आणि यासाठी 9 कोटी. आता एक तो उभं राहिलं, एक आता उभं राहील. आता आपण जो विषय सांगितला, हां मोजणीचा विषय तुम्ही सांगितलं की बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होतात. भूमिलेख अभिलेखचा विषय असेल किंवा तो कार्याचा विषय असेल, अनेक सर्वसामान्य नागरिकांना चक्रा मारायला लागतात, वेळेवर त्यांची कामं होत नाही. या अधिकारी सर्वसामान्यांना जुमानत नाही अशी परिस्थिती आहे. याविषयी काय सांगा? मोजणीचा जो विभाग आहे त्या मोजणीच्या विभागात एकतर पहिले मशीन्स कमी होते, ते नंतर उपलब्ध करून झाले. त्या मोजणीच्या विभागात कर्मचारी कमी, सर्वेअर्स कमी, अधिकारी कमी, म्हणून त्याला आलेला अधिकचा ताण. आणि त्या ताणामध्ये काही लोक अत्यंत बदमाशगिरी करतात. जर 100 प्रकरणं पेंडिंग असेल तर त्यातून ज्यांना जो पैसे देईल त्यांच्या माध्यमातून करण्याचा ते प्रयत्न करतात. आता यांना किती सुधारण्याचा काही जरी करायचा प्रयत्न केला तर काही लोक ते अशी वेगळ्या पद्धतीने करतातच. पण माझ्यापर्यंत जर एखादं प्रकरण आलं किंवा माझ्या जर निदर्शनास आलं तर ते नीट करण्याचं काम आपण केलेलंच आहे. जिथे जिथे हद्दीचे बरेचसे वाद होते तिथे हद्दीचे वाद सुलभ पद्धतीने सुधारण्यासाठी काही मोजणीच्या अधिकाऱ्यांनी पण काम केले नाही असं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून त्या मोजणीच्या हद्दीचे वाद तो कसा सुटला. इतक्या वर्ष आता समजा माझ्या ताब्यात 10 एकर जमीन असेल पण माझी 8 एकर असेल तर ती 2 एकर मी ऑर्डर घ्यायची आणि तो असं वरतून आलेला पूर्वीपात वाढ, पण ते नाही तुझी जागा आहे ती, पण ते काहीतरी फोर्सफुली केला पाहिजे. असे काही वाद आपण ते सोडवले आहे. पण मोजणी विभागामध्ये जोपर्यंत सगळे पदभार भरले जात नाही, जोपर्यंत त्यांना अद्ययावत हे करत नाही आणि बॅकलॉग्स जोपर्यंत क्लिअर होत नाही त्याच्यामध्ये सुसूत्रता होणार नाही. आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी करतात. पण आलीच काय एखादी स्पेसिफिक केस निदर्शनास मी त्याच्या तळापर्यंत जाऊन काही काही ठिकाणी भूमाफियाने जमीन कब्जा करणे, वेगळ्या पद्धतीने पुढे घेणे, काही ठिकाणी त्यांनी जो कब्जा केला आहे एखादा लॉफुली तो बरोबर असतो, नाहीतर ते वेगळ्या पद्धतीने कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात. पण तो बसून अशा अनेक प्रकरणं पण मी सोडवलेले आहेत आणि अशा अनेक प्रकरणामध्ये पण आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न मार्ग केलेला आहे. पण आता ही तहसीलदार तहसील कचेरीतले सगळे हे खालचे अधिकारी ते वारंवार सांगून बदलण्याचा प्रयत्न केला आहे. एक तर पदं कमी असल्यामुळं स्टाफ कमी आणि त्याचा काही लोक गेल्या अनेक वर्षापासून गैरफायदा घेतात. पण त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचा आपण प्रयत्न निश्चित प्रकारे करतो आहे. जशी नवीन प्रशासकीय इमारत बांधतो आहे तशी नवीन पदभरती जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत नुसते इमारती बांधून आपण लोकांना न्याय देऊ शकणार नाही. याची भावना माझी आहे, अनेक नेत्यांची आहे, सर्वसामान्य लोकांची आहे. ती बदभरती लवकर होईल अशीच आपण अपेक्षा व्यक्त करतो. आता कोट्यवधी निधीच्या बाबतीत कल्पना दिलेली आहे, परंतु खासदारांच्या मनातील शिवसंस्कार सृष्टीबाबत काय? तुझी तब्येत कमी झालं? हा, तो शिवसंस्कार सृष्टी जो त्यांनी प्रोजेक्ट तयार केलेला आहे तो पूर्तीस नेण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये वडद धरणाची शेजारची जागा ही शिवसंस्कार सृष्टीला द्यायची असं इरिगेशन डिपार्टमेंटने मान्य केलं. पण इरिगेशन डिपार्टमेंटचे जेवढ्या जागा आहेत ते इतर डिपार्टमेंटला एकतर भाड्याने देतात, विकत देतात, अन्यथा असं डायरेक्ट ट्रान्सफर करत नाही. नाही तर अशा जागेची खूप मागणी होती. आपल्या नारायणगावला पण जी जलजीवनच्या मिशनच्या टाकीसाठी जागा दिली ते ग्रामपंचायतला इरिगेशनकडून 50 लाख रुपये देऊन खरेदी केली, ही झाली. आता त्या जागेवर टुरिझम डेव्हलपमेंट पर्यटन विभाग डेव्हलप करणार का जलसंपदा विभागच करणार का ते सार्वजनिक बांधकामकडे हस्तांतरित करणार, याच्या प्रक्रियेमध्ये ते होतं. आणि त्याची एक कोऑर्डिनेटिव्ह मीटिंग अजितदादा पवार साहेबांच्या दालनात होणार होती. पण त्याच्यानंतर ते सरकार बदललं म्हणून ते सगळं बारगळलेलं आहे. आता धरणाच्या लगत असणारे जे इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमीन आहेत ते सगळे पर्यटनाच्या प्रकल्पासाठी पोषक आहेत. म्हणून जलसंपदा विभागाचं पर्यटनाचं धोरण तयार करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये केलं होतं. त्याचा अंतिम मसुदा येऊसपर्यंत सरकार बदललं. परत आता ते धोरण बऱ्यापैकी निश्चित झालेले आहेत आणि जलसंपदा विभागाच्या पर्यटनाच्या धोरणाच्या अंतर्गतच तिथं एकतर शिवसंस्कार सृष्टी होईल, नाहीतर या नवीन सरकारने आता टेंट सिटी प्रपोज केलेली आहे. जेव्हा पर्यटन मंत्री लोढासाहेब आले, आता ते गिरीश महाजन आहेत, तेव्हा केली होती. पण तो पण प्रपोजल आहे. निश्चित प्रकारे शिवजन्मभूमी असल्यामुळं शिवसंस्कार सृष्टी व्हावी हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते करण्यासाठी सरकारने त्यासाठी प्रोत्साहित करावं. मला आठवते की त्यावेळेस 100 कोटीचा प्रकल्प होता आणि तो प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटद्वारे करून काही भाग सरकारने करून त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून तो शिवसंस्कार सृष्टीचा प्रकल्प पुढे न्यावा असं अर्थमंत्र्यांनी त्यांना ते वाटत होतं. पण खासदार साहेबांचं मत होतं की आपण हे असं करू नये, आपण सरकारनेच ते सगळे इन्व्हेस्टमेंट करावे. त्याच्यावरती पण सरकार काय नाही असं म्हटलं नाही, पण ते पुढं नेऊ. पण असे प्रकल्प शिवसृष्टीचे महाराष्ट्रात जिथं जिथं सरकारने किंवा पर्यटन विभागाने केले त्या प्रकल्पाचं मेंटेनन्स होत नव्हता. त्या प्रकल्पाचा लाईट बिल पण कसं भरायचं हा टुरिझम डिपार्टमेंटला प्रश्न होता. म्हणून तो प्रायव्हेट इन्व्हेस्टर करूनच जर केला तर तो मेंटेन करेल, ते चालवेल, ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आर्थिक चलन फिरेल. कारण एखादा प्रकल्प उभं करणं सोपं आहे, पण ते नंतर मेंटेन करणं आणि ते चालवणं तेवढंच जिकिरीचं आहे, तेवढंच अवघड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे मनातले हृदयातलं स्थान आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं एखादं दालन उभं करत असताना तिथं खूप असा सेन्सिटिव्ह विषय होऊन जातो आणि ते एकदम नाजूक पद्धतीने एक किफायतदार पद्धतीनेच हाताळला गेला पाहिजे. आणि ते हाताळताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो जर राहिला, आता जरी ते पुढं गेलं तरी मी या मताचा आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आणले तरी काय हरकत नाही, पण तो प्रकल्प होण्यासाठी सरकारने प्रथम प्राधान्य त्यालाच द्यावं. साहेब, MTDCचं आपल्याकडं माळशेज घाटाच्या वरती आहे, आपल्याकडे दुसरं काही शासकीय राहण्याची व्यवस्था नाही. ओझरले नाही तर या ठिकाणी बऱ्यापैकी पर्यटक राहू शकतात. आपल्या तालुक्यात 5 ते 10 हजार पर्यटक आले तर बाकीच्यांनी राहायचं कुठं हा प्रश्न निर्माण होतो. आज MTDCचं जर आपण जाता येतं पाहिलं तर त्याची जी कमान आहे त्या कमानीला कोणती तरी वाहन धडकलंय. त्या MTDCच्या कमानीची अतिशय दुरावस्था आहे. तिचा फोटो मी काढून आणला होता मागच्या महिन्यात. जर पर्यटनाला पण चालना देतोय तर शासकीय संस्थांच्या ज्या प्रवेशद्वार आहेत ती तरी निदान सुशोभित असावीत. त्याप्रमाणे त्यांच्याकडे ते लक्ष देत नाहीत असं आम्हाला वाटतं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. MTDCचे हॉटेल रिसॉर्ट जिथे जिथं असे उभे आहेत त्या प्रत्येक MTDCच्या बऱ्यापैकी अशीच अवस्था झालेली आहे.
तिचं कारण असं आहे, ते काढतात कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आधी काढायचे, आता तसं नाही, कॉन्ट्रॅक्ट काढतात. मग ते दिलं गाजरे साहेबांना, गाजरे साहेबांनी 5 वर्ष चालवायचं. पुढच्या वेळेस परत ते ऑनलाईन टेंडर काढतात. त्यानंतर आलो थोरवे साहेबांना. मग गाजरे साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत बघायचा, ते जाताना थोरवेंकडं यूजपर्यंत त्याची फार दुरवस्था झाली. थोरवेंनी काय केलं, त्याचे खेच्यातले पैसे टाकून ते परत दुरुस्त केलं, ते पुढं चालवलं. हे MTDCच्या लक्षात आलं आणि ते व्यवस्थित मेंटेन होत नाही असं कळालं. आता त्यांनी काय केलं आहे, डायरेक्ट MTDCचे मंडळ स्थापन केले आणि त्यांनी ऑनलाईन बुकिंग करायचं आणि त्यांनीच चालवायचं, त्यांनी कोणाला चालवायचं नाही, त्यांनी त्यांचा मॅनेजर नेमायचा पगार. आता ते पण मॉडेल काही चालत नाही व्यवस्थितरित्या. म्हणून हे जे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कंपनी जी आहे, त्या कंपनीचे असे जिथं जिथं प्रकल्प आहे, त्या पर्यटन मंत्र्यांनी त्यांना भेटल्यानंतर त्यांचं पण म्हणणं असं आहे की तिथं लाईट बिल भरायला आम्हाला जड जाते, एवढं असं होत नाही. म्हणून एक पर्यटनाचं धोरण म्हणून प्रायव्हेट लोकांनी उभं करायचं. आता आपला तालुका टुरिझम आहे ना, तर टुरिझम तालुक्यात वेगळं काय आहे, तर वेगळं काहीच नाही, फक्त नावाला टुरिझम आहे. पण त्या टुरिझम तालुक्याच्या अनुषंगाने काय करणार आहे, काय काय करू शकतो याचा मसुदा आणि DPR ते तयार करतो, याचं धोरण तयार करतो. आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये थोरवेंना जर एखादं हॉटेल उभं करायचं असेल तर आम्ही असं धोरण तयार करतो आहे की तुम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देणार. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, की तुमच्या हॉटेलची आम्ही जाहिरात करणार महाराष्ट्रभर, आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे तुमच्या कर माफ करणार, तुमचं जर त्या नॉर्म्समध्ये बसत असेल तर त्याला सबसिडी देणार, कर्जाला तुमचं डायरेक्ट ते पैसे करणार. हे खरं पर्यटन धोरण तयार होईल आणि तरच तो टुरिझम डेव्हलप होईल. तर गव्हर्नमेंटनी सगळं करायचं असं ते होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मालकी येत नाही तोपर्यंत कुठलाच प्रकल्प चालत नाही. एखाद्या प्रकल्पाला जर मालक असेल ना, मालक, तर तो प्रकल्प चांगला चालतो. मालकी जर नसेल, आता सहकारी तत्वावर एखादा संस्था बघा, तिथं काय होतं, जो तिथं चालवतो तोच सगळा बॉस, मालक शेतकरी, किंवा हे सगळ्या गोष्टी. आणि तोच जर कारखाना किंवा तोच जर संस्था जर प्रायव्हेट असेल तर तो एकदम व्यवस्थित चालवतो, तो बरोबर बघणार, त्याचे पैसे देणार, त्यातून हे पण करणार. जिथं मालक नाही ना तिथं सायफनिंग ऑफ मनी होती, आणि जिथं सायफनिंग ऑफ मनी घे ते संस्था खाली बसतात, अशी परिस्थिती झाली. आमदार साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या विधानसभेमध्ये तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला का बांगलादेशी आपल्या नारायणगाव शहरामध्ये आढळून आले, पोलिसांनी काहींना अटक केली, तुम्ही आवाज उठवला, हे मग कोण आहे, याच्यावर कारवाई करा, पुढं काय घडलं? त्याचा तपास चालू आहे. ते इकडं आले कसे, त्यांना ओळखपत्र दिले कोणी, त्या ओळखपत्र देताना त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते, आणि ते जी प्रक्रिया आहे ही आत्ताची नाही, ही गेले 10-15 वर्षापासूनची. त्यांचं वास्तव्य 15-20 वर्षे. आता समजा एखादा माणूस आला, एकतर आपल्या हिंदुस्थानाचा भाग म्हणजे पश्चिम बंगाल आणि पलीकडचा भाग म्हणजे बांगलादेश, तिथं क्रॉस बॉर्डरिंग हे होतात, एकमेकांचे नातेवाईक पण आहेत. पश्चिम बंगालचा माणूस जुन्नरमध्ये काम करू शकतो, पण बांगलादेशचा माणूस इलिगली जुन्नरमध्ये काम करू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये जे बांगलादेशी आले असेल किंवा त्यांचे जे संबंधी असेल त्यांच्या ओळखीने इथं माणसं येतात. ते काम करत असताना मी जर काम करत असेल तर माझ्याकडे लेबर म्हणून ते गेले अनेक वर्ष काम करत असं दाखवतात. गेले 7-8 वर्ष ते काम केल्यानंतर तोच कामगाराचा दाखला जो असेल ठेकेदार तो त्यांना देऊन त्यांना ग्रामपंचायतीचे पुरावे घेतो, रहिवासी दाखला तयार करतो, त्यांचं वोटिंग कार्ड काढतात. मेन आधार कार्ड जो काढतात, ते आधार कार्डला तो रहिवासी कशा पद्धतीने इथं आला, तो त्याचं आधार कार्ड आधी जनरेट होतं का, नसेल तर नेमकी कुठला आहे याचा तपास जो केला पाहिजे होता तो झाला नाही. आणि म्हणून हे आधार कार्ड इश्यूमधला जो प्रॉब्लेम आहे तो ह्या नागरिकांबाबतीत नेमकी कसा कुडून घडला याचा शोध आणि तपास करण्याचं काम चालू आहे. हे तपासांती निष्पन्न होईल की याला आधार कार्ड कोणी दिले, कधी दिले आणि कसे दिले. पण नाहीतरी हे सगळे जे नागरिक आहेत पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे गेले 15-20 वर्षापासून नारायणगावात राहतात. कसं आहे, शिवनेरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेची झाडं तोडण्याचं काम सुरू आहे, ते का तोडतंय? तिथं रोड वाइंडिंग होणार आहे. तिथं जवळपास 12 ते 15 मीटरचा रोड आपण करतोय. तिथे मागच्या वेळेस शिवजयंती किंवा इतर रॅलीज बिलीज असतील किंवा
काय असं ऑस्पिशियल ओकेजन असेल तर तेव्हा ट्रॅफिक खूप होती आणि ट्रॅफिक खूप झाल्यानंतर खूपच कंजेशन होतं, म्हणून ते रोड वायडनिंगचं काम हाती घेतलेलं आहे. सत्तरी कंची येरवडा बाजूला एक मिनिट जलसंपदा त्याच्यावरती विभागाचे विषय अनेक साहित्य पडलेले आहेत. कसले साहित्य? येडगाव धरणाच्या बाजूला डंपर आहे, टँकर आहेत, फोकलँड मशिनरी आहेत, सगळ्यांना गंज लागलेला आहे. त्याची माहिती घेऊन सांगतो सर. मला माहीत नाही आहे पडले, मी पण बघितले, पण नेमकी का पडले, कसे पडले, काय करणार आहे पुढं ते माहिती घेऊन सांगतो. रस्ता रुंदीकरण चालले, त्या ठिकाणी ग्लिसिडिया आहे, तो ग्लिसिडिया बऱ्यापैकी काढलेला आहे आणि त्याच्यामुळं खरं तर प्रदूषणच होते, तर एकही पक्षी बसत नाही, काहीच नाही. तर मग रस्त्याच्या दुतर्फा झाडं कोणती लावली जाणार आहेत, काय करणार? देशी झाडं लावणार मिळाली ग्लिसिडिया मिळाली माहिती वेगळी मोहगणी आणि अशी काही लावणार आहेत, तर मग त्या संदर्भात संबंधित विभागाला सूचना देऊन मग काय ती चांगली आहे का? पिंपळ, वड, कडुलिंब अशी जर झाडं असतील तर बायोडायव्हर्सिटी चांगल्यापैकी टिकेल. ग्लिरिसिडिया झाड हे फॉरेस्टच्या वृक्ष लागवडीमध्ये गेले अनेक वर्षापूर्वी ते लावले गेले, तेव्हा हरित पट्टा व्हावा म्हणून तेव्हा ते लावले गेले. आता जिथं ग्लिरिसिडिया झाड आहे त्याची आखणी करायची, तेवढ्या पॅचचे काढायचे आणि त्याची देशी झाडं लावायची. आता देशी झाडांच्या लिस्टमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे आता म्हणतात की हे लावायचे, त्याच्यामध्ये ते पण आहे. पण एखादा जर रस्त्याच्या कडेला जर दिसणारा भाग असेल आणि तिथं जर जरा चांगली झाडं, शोभनीय झाडं जर लावायची असेल तर कसं निर्णय घेतला असेल, पण तरी जर तुमचं काय मत वेगळं असेल त्याचं मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची आढावा घेऊन आपण बदलते असलं बघू. अष्टविनायक महामार्ग झाला त्यावेळेस बरीच 100-125 वर्षापूर्वीची वाड्याची झाडं तोडली गेली, त्याच्यामार्फत आम्ही बातमी पण केली. संबंधित फॉरेस्ट विभाग म्हटलं की आपण संबंधित ठेकेदार झाडं लावायला सांगू. झाडं विशेष लावली गेली नाही, लावली ती पण गावठी किंवा आपल्याकडे देशी झाडं लावली गेली आहेत. आत्ताही आपल्या बाजूला बसलेले जे आहेत ते संबंधित कामाशी रिलेटेडच आहेत, तिथं लावली जाणारी झाडं आहेत, ती झाडं लावली जातील का? यांच्याकडे अष्टविनायकचं काम आहे का? त्यांच्याकडे नाही आहे, परंतु आत्ता जे काम चाललंय ते काम त्यांच्याशी संबंधित आहे. तसं मी जुन्नर रोडचं ना, हेच रोडचं काम, हां शिवणी रोडचंच काम. तुम्ही आता शिवनेर रोडचं म्हणलं ना वृक्ष लागवडीचे, हो. मग ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी आपण बसू, कुठली लावायची तुम्ही सांगा किंवा ते कुठली लावणार ते बघू, त्यांचं काय रिझनिंग आहे ते माहिती घेऊ आणि त्यानुसार पुढं जाऊ. आमदार साहेब, आठवड्याचा विषय निघाला, लेण्याद्री ओझरचा रस्ता अति सुंदर झालेला आहे, पण भाविकांना तर मिनीबसची फार मोठी गैरसोय. आम्ही ग्रामपंचायत तुमशेत आणि आगरखोरे त्यांना प्रस्ताव दिलेला आहे, वर्ष होऊन गेलं तरी मिनीबस सुरू झाली नाही. कुठून ओझर लेण्याद्री मार्गे मी ओझर लेण्याद्री हो नाही. आता ते अष्टविनायक डेव्हलपमेंटचा प्लॅन आपण हाती घेतोय, त्यामध्ये लेण्याद्रीला बरेचसे पैसे आहेत. मला लेण्याद्री एक्झॅक्ट फिगर माहीत नाही, पण ओझरला 43 कोटी रुपये येणार आहेत. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रिक बस आपण ओझरला देणार आहे आणि ते इलेक्ट्रिक बस अष्टविनायकच्या दर्शनासाठी वापरणार. नारायणगाव मार्गे जर मधल्या रोडनी जर झाली, ओझर लेण्याद्री कुमशेत मार्गे जर झाली, कोळेगाव मार्गे, तर भाविकांना फार मोठी सोय होऊन जाईल. ठीक आहे, आता ते बसेसचा विषय घेणार आहे आपण, शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव